नीट UG 2020 MBBS BDS राउंड 1. तर MBBS BDS राउंड 1 ची घोषणा ही झालेली आहे. यानंतर BSLP, BSc नर्सिंग इतर जे सर्व कोर्सेस आहे. आता MBBS BDSचे पूर्ण राउंड झाल्यानंतर त्यातील जागा शिल्लक राहतील त्या परत भरल्या जातात मॉपअप राउंडमध्ये. त्यानंतर BMS वगैरे जे राउंड आहे, BMS असेल, BHMS असेल, हे राउंड सुरू होतं आणि त्यानंतर मग BSLP, BSc नर्सिंग असे इतर जे काही सर्व कोर्सेस आहे, BPTH, BOTH यांचे राउंड जे आहे ते सुरू होत असतात. परंतु कोणावरही विश्वास न ठेवता आपण स्वतः काय करावे, MahaCET.org ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती गेल्यानंतर नीट UG नावाची एक लिंक तुम्हाला पाहायला मिळेल. त्या नीट UG वरती लिंकवरती क्लिक करायचं आणि त्यामध्ये सर्व नोटिफिकेशन हे येत असतात. सर्व माहिती त्या वेबसाईटवरती तुम्हाला अधिकृतरित्या पाहायला मिळेल. त्याच्यावरती आपण आपल्या मोबाईलमध्ये स्वतः दररोजच्या दररोज कोणता राउंड घोषित झालेला आहे, कोणता राउंड घोषित होणार आहे, याचे सर्व नोटिफिकेशन काही बदल जर झाला राउंडमध्ये त्याचं देखील नोटिफिकेशन या MahaCET.org या वेबसाईटवरती येत असतं. त्याच्यामुळे आपण कोणावरही विश्वास न ठेवता स्वतः आपल्या मोबाईलमध्ये ही सर्व माहिती पडताळून पाहावी. कारण एखाद्या विद्यार्थ्याचं मार्क असून ही प्रक्रिया जर व्यवस्थित पार पाडली नाही तर अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतात. ही दरवर्षी आलेले अनुभव आहे. त्याच्यामुळं या 10 वर्षामध्ये जे आत्तापर्यंत 10 ते 12 वर्ष झालेलं आहे या क्षेत्रामध्ये हा अनुभव असल्यामुळे आपण स्वतः हा जो नोटिफिकेशन आहे ते वेबसाईटवरती जाऊन पाहावे. तर आता MBBS BDS राउंडचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि जो MBBS BDSचा राउंडचं जे सर्व ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, त्याची लिंक जी आहे ती पूर्ण फाईल ही तुम्हाला MahaCET.org या वेबसाईटवरती देखील पाहायला मिळेल. त्याचसोबत टेलिग्राम ग्रुपमध्ये देखील ती फाईल अपलोड केलेली आहे. टेलिग्राम ग्रुपला जर तुम्हाला जॉईंट व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तर आता या राउंडमध्ये काय-काय सांगितलेलं आहे माहिती ती आपण पहिली बघणार आहोत. तर पहिला महत्त्वाचा जो मुद्दा आहे त्यामध्ये सांगण्यात आलेला आहे ॲडमिशन टू हेल्थ सायन्स कोर्सेस नीट UG 2020-2021 सिलेक्शन लिस्ट ओन्ली फॉर MBBS BDS राउंड 1 15/11/2020. म्हणजेच याचा अर्थ असा आहे का MBBS BDS राउंडची पहिली जी निवड यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे 15/11/2020 रोजी आणि या राउंडचा निश्चित कट ऑफ जो आहे पुढच्या वर्षी या यादीचा फायदा विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षी कट ऑफ पाहण्यासाठी होणार आहे. ही यादी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे MahaCET.org या वेबसाईटवरती आपल्याला उपलब्ध झालेली आहे. तिथनं तुम्ही डाउनलोड करा किंवा टेलिग्राम ग्रुपवरती देखील ती यादी जी आहे ती अपलोड केलेली टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाची या लिस्टमध्ये जी नोट 1 दिलेली आहे, लास्ट डेट ऑफ जॉइनिंग द रिस्पेक्टिव्ह कॉलेज 20/11/2020 अप टू 5 PM इन्क्लुडिंग हॉलिडे. आता ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं असेल, निवड झालेली असेल, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, यादीमध्ये आपलं नाव जर आलेलं असेल, तर ज्या कॉलेजला आपलं निवड झालेली असेल, त्या कॉलेजला आजपासून तुम्ही कधीही 20 तारखेपर्यंत जाऊ शकता. 20 तारखेला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुमचा अधिकार असणार आहे, तुमचा हक्क त्या जागेवरती असणार आहे. परंतु 20 तारखेला 5 नंतर तुमचा त्या जागेवरील कुठल्याही पद्धतीने हक्क राहणार नाही. त्यानंतर तुम्ही जर तिथे त्या कॉलेजवरती गेला तर तुम्हाला ते सीट मिळणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यावी. ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओज तेवढा अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमच्या जवळचे कोणी नातेवाईक वगैरे जरी MBBS BDS करिता प्रयत्न करत असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. कारण MBBS BDSची पहिली यादी जी आहे ती घोषित झालेली आणि त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांचं नाव असेल तर 20 तारखेपर्यंत 20/11/2020 पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला कोणत्याही दिवशी हॉलिडे म्हणजेच सुट्टीच्या दिवशी देखील जाऊन आपण ॲडमिशन जे आहे ते घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं पुन्हा एकदा सांगतो, सुट्टीच्या दिवशी देखील रविवार असेल किंवा कोणत्याही दिवशी तुम्ही ज्या कॉलेजला तुमचं निवड झालेलं असेल त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेऊ शकता. त्यानंतर दुसरा सर्वात महत्त्वाचा जो महत्त्वाचा मुद्दा त्या प्रवेश यादीमध्ये सिलेक्शन लिस्टमध्ये सांगण्यात आलेला आहे. लास्ट डेट टू फिल द स्टेटस रिटेन्शन फॉर्म ॲट कॉलेज 20/11/2020 अप टू 5 PM इन्क्लुडिंग हॉलिडे. आता रिटेन्शन फॉर्म म्हणजे काय तेवढं फक्त समजून घ्या. रिटेन्शन फॉर्म म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं या सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आलेलं असेल त्यांना कॉलेज एखादं XYZ कॉलेज उदाहरणार्थ एक कॉलेज त्या विद्यार्थ्यांना MBBS किंवा BDSचं मिळालेलं असेल आणि त्या विद्यार्थ्यांना वाटतं आपल्याला दुसऱ्या राऊंडला, तिसऱ्या राऊंडला किंवा मॉपअप राऊंडला जायचं नाही. आपल्याला मिळालेलं कॉलेज आहे त्याच्यामध्ये आपण समाधानी आहोत. आपल्याला पुढच्या प्रवेश फेरीमध्ये भाग घ्यायचा नाही. तर त्या विद्यार्थ्यांकरिता स्टेटस रिटेन्शन म्हणजे आम्हाला थांबून घ्यायचं आहे. इथेच आम्ही या कॉलेजमध्ये थांबणार आहोत, ॲडमिशन फायनल करणार आहोत.
पुढच्या राऊंडमध्ये आम्हाला उतरायचं नाही, त्याकरिता हा जो फॉर्म आहे तो तुम्हाला नेटवरती देखील अवेलेबल होईल किंवा कॉलेजला गेल्यानंतर देखील तिथे तुम्हाला ती प्रिंटआउट मिळू शकते स्टेटस रिटेन्शन फॉर्मची. तो फॉर्म तुम्ही भरून देऊ शकता जर तुम्हाला पुढच्या राऊंडला उतरायचं नसेल तर. परंतु तुम्हाला जर वाटतंय का आपल्याला जे मिळालेलं कॉलेज आहे याच्यापेक्षा चांगलं कॉलेज आपल्याला दुसऱ्या राऊंडमध्ये मिळू शकतं आणि तुम्हाला वाटतंय का ह्या कॉलेजला आता आपल्याला ॲडमिशन घ्यायचं नाही, दुसऱ्या कॉलेजसाठी आपण ट्राय करू. मग दुसरा राऊंड किंवा मॉपअप राऊंडमध्ये तुम्हाला जर उतरायचं असेल तर स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायची गरज नाही आहे आणि तरी देखील अधिकृत माहितीसाठी तुम्ही जेव्हा कॉलेज तुमचं जे सिलेक्शन झालेलं आहे त्या कॉलेजला तुम्ही फोनवरून सर्व माहिती विचारून घ्या. ॲडमिशन घेण्याकरिता जाण्यापूर्वी त्या कॉलेजला पैसे कसे भरायचे, पेमेंट ऑनलाईन आहे का बँकेमध्ये एखाद्या बँकेमध्ये डिपॉझिट करायचं आहे की टी-टीच्या सहाय्याने आहे, चलन वगैरे आहे, कोणत्या सहाय्याने पैसे भरायचे ती मेथड तुम्ही विचारून घ्या फोन करून सुरुवातीला. कागदपत्र तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व याआधीच त्याची माहिती दिलेली आहे, तरी देखील तो व्हिडिओ तुम्ही परत एकदा पाहू शकता किंवा कॉलेजला एकदा फोन करून पहा आणि कॉलेजला कोणते कोणते कागदपत्र लागतात त्याची यादी तयार करा आणि त्या पद्धतीने सर्व कागदपत्र तुम्हाला ती घेऊन जायचे आहे कॉलेजवरती आणि तिथे गेल्यानंतर सर्व काही न करता शांतपणे ॲडमिशन हे पूर्ण करून घ्यायचं आहे. सुट्टीच्या दिवशी देखील ॲडमिशन प्रक्रिया ही सुरू असणार आहे. त्यानंतर तिसरी महत्त्वाची नोट, कॅन्डिडेट शुड सबमिट ऑल द ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड पे द रिक्विजिट फी इन द सिलेक्टेड कॉलेज विदिन द स्टिप्युलेटेड टाईम, फेलिंग विच दिस सिलेक्शन स्टँड कॅन्सल. आत्ताच सांगितलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं असेल त्या विद्यार्थ्यांनी सर्व ओरिजिनल कागदपत्र आणि त्यांची झेरॉक्स प्रती जी आहे त्या घेऊन जायचं आहे कॉलेजवरती आणि जो तुम्हाला आता वेळ दिलेला आहे, आत्ताच वेळ सांगितला आहे तुम्हाला किती तारखेच्या आत तुम्हाला कॉलेजला जायचं आहे. सुट्टीच्या दिवशीसुद्धा आपण जाऊ शकता. त्या तारखेपर्यंतच तुमचा त्या जागेवरती क्लेम असणार आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही त्या कॉलेजवरती गेलात तर त्यानंतर तुमचा क्लेम त्या जागेवरती राहणार नाही. तर त्यानंतर तुम्हाला पश्चाताप सोडता काही शिल्लक राहणार नाही. त्याच्यामुळे दिलेल्या वेळेत तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे. तुम्हाला पुढच्या राऊंडला उतरायचं आहे का आहे त्याच राऊंडला ॲडमिशन फायनल करायचं आहे ते जाऊन तुम्हाला कॉलेजला सांगायचं आहे. त्या ठिकाणावरून ऑनलाईन नोंद जी आहे ती CET सेलला कॉलेज हे करत असतं. त्याच्यामुळे तुम्हाला कॉलेजला जाणं बंधनकारक आहे. तिथे जाऊन तुमचं काय करायचं आहे, तुम्हाला पुढच्या राऊंडला उतरायचं आहे का नाही, का आहे त्याच राऊंडमध्ये तुमचं ॲडमिशन फायनल करायचं आहे. कारण दिलेल्या वेळेत जर तुम्ही गेला नाही तर तुमचं ॲडमिशन तुम्हाला त्या जागेवरती कुठल्याही पद्धतीने क्लेम राहणार नाही. त्याच्यामुळं तुम्ही दिलेल्या विहित वेळेमध्ये कॉलेजला जाऊन आपला पुढचा जो काही पर्याय असेल, ॲडमिशन घ्यायचं का पुढे जायचं तर कॉलेजला जाऊन सांगायचं आहे. त्यानंतर चौथा महत्त्वाचा मुद्दा यामध्ये सांगण्यात आलेला आहे, ॲडमिटिंग इन्स्टिट्यूट विल व्हेरिफाय द ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड असर्टन एलिजिबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट ॲज पर द NEET UG 2020 ब्राउचर. याचा अर्थ असा आहे की तुम्ही जे ओरिजिनल कागदपत्र विद्यार्थी पालक जे ओरिजिनल कागदपत्र घेऊन कॉलेजवरती जाणार आहे, त्या सर्व ओरिजिनल कागदपत्रांची झेरॉक्सची अत्यंत काळजीपूर्वक खात्री करून घ्यायची आहे. व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. कॉलेजनी म्हणजे कॉलेजकरिता काम आहे. तर कॉलेजनी विद्यार्थ्यांची सर्व कागदपत्र पडताळून पाहायची व्यवस्थित. NEET UGचं 2020चं जे ब्राउचर दिलेलं आहे, त्याच्यामध्ये कागदपत्रांचा जो सिक्वेन्स आहे त्या पद्धतीने ते सर्व कागदपत्र चेक करून घ्यायचे आहे. विद्यार्थ्यांची पात्रता चेक करून घ्यायची. विद्यार्थी पात्र आहे का? नाहीतर बऱ्याच वेळेस NEET UGला मार्क चांगले असतात आणि 12वीमध्ये त्याचा विषय गेलेला असतो किंवा इतर काही घडामोडी झालेल्या असतात. ग्रुप बसलेला नसतो. तर हे सर्व कॉलेजने चेक करायचं काम आहे. याकरिता कॉलेजला ही सूचना दिलेली आहे. आणि सर्वात शेवटची साधी सूचना, जो स्टार त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतो सिलेक्शन लिस्टमध्ये, तर सिलेक्शन सब्जेक्ट टू ॲप्लिकेशन ऑफ MUHS नाशिक. या स्टारचा अर्थ असा आहे का जे तुमचं सिलेक्शन झालेलं आहे त्या कॉलेजमध्ये ते MUHS नाशिक ॲफिलिएटेड कॉलेज असणार आहे, असा त्या स्टारचा अर्थ घ्यायचा आहे.